गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। ही जरांगेशाही नाही तर लोकशाही आहे। ओबीसी सुद्धा एकत्र येऊन मोठा लढा उभारू शकतात, छगन भुजबळांचा इशारा। तर ही जरांगेशाही लोकशाहीच्या माध्यमातून चालली आहे। भुजबळांनी गोरगरीब ओबीसींचा वापर करून मंत्रिपद मिळवलं, 40,000 कोटींचा घोटाळा केला, जरांगेंचं प्रत्युत्तर। हैदराबाद गॅझेट संदर्भातील जीआर विरोधात मुंबई हायकोर्टात 3 याचिका। मंगेश ससाणेंसह वीरशैव युवक संघटनेच्या मनोहर धोंडे यांची हायकोर्टात धाव, तर शुक्रवारपर्यंत सुधारित अर्ज करण्याच्याही कोर्टाच्या सूचना। हैदराबाद गॅझेटचा जीआर कायदेशीर। जीआर कुणाला सुद्धा सरसकट आरक्षण देत नाही, पुराव्यानं कुणबी असलेल्यांनाच आरक्षण मिळणार। हायकोर्टात योग्य भूमिका मांडू, फडणवीसांकडून पुन्हा एकदा स्पष्ट। जीआर बाबतचा संभ्रम दूर करा, नाहीतर राज्यामध्ये अराजकता माजू शकते, छगन भुजबळांचा इशारा। राज्यात तणाव सुद्धा निर्माण होऊ शकतो, या संदर्भात ओबीसी उपसमितीच्या बैठकीत पत्र दिल्याचंही वक्तव्य। ओबीसी नेत्यांनी जीआर नीट वाचावा, हा जीआर ओबीसी समाजावर अन्याय करत नाही, फडणवीसांचं आश्वासन। तर ओबीसी समाजाचा मोर्चा काढण्याची गरज नाही, फडणवीसांचं आवाहन। मुख्यमंत्र्यांचा आदर करतो, मात्र कायदेतज्ञांच्या मते सरकारनं काढलेला जीआर हा अडचणीचा। जीआरवरून छगन भुजबळांची प्रतिक्रिया। तर जरांगेंच्या म्हणण्यानुसार पात्र शब्द काढण्यावरून आला, त्यावरून काय समजायचं, भुजबळांचा सवाल। मराठा आरक्षणाचा जीआर कायद्याच्या चौकटीत बसणार आहे, तर कायदेतज्ञांचं मार्गदर्शन घेऊन जीआर तयार करण्यात आला, मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसींचं कोणतंही नुकसान नाही, सरसकट शब्दासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी खुलासा केलाय, उदय सामंतांची या प्रकरणावर प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाचा जीआर ओबीसींसाठी अडचणीचा, प्रतिज्ञापत्रावरून मराठा समाजाला ओबीसींमध्ये टाकता येत नाही, खोटं प्रमाणपत्र जात बदलू शकत नाही, भुजबळांचा हल्लाबोल। 1967ला ओबीसीमध्ये फक्त 180 जाती होत्या, मग आता 350 जाती कशा आल्या, जरांगेंचा सवाल। तर ओबीसी आरक्षणाला कोर्टात आव्हान देण्याचा निर्धार सुद्धा व्यक्त। जीआर कोर्टात टिकतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार, सरकारचं डोकं ठिकाणावर नाही, कुणबी आणि मराठा एक नाही असं म्हणतात आणि सारथी संस्थेत लाभ देताना दोन्ही जाती एकच असल्याचं मानतात, प्रवीण गायकवाड यांची सरकारवर टीका। मराठा आरक्षणावरून विनोद पाटील यांची राज्य सरकारकडे मोठी मागणी। मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार फक्त रहिवास किंवा अधिवासाच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यावं, ज्यांची नोंद नाही त्यांना 1967 पूर्वीच्या फक्त रहिवासी पुराव्याच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी। कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी सक्ती नाही, ज्यांना मराठा म्हणून राहायचंय त्यांनी प्रमाणपत्र घेऊ नये, नितेश राणेंची यावर प्रतिक्रिया। बोगस प्रमाणपत्र वाटप होऊ देणार नाही, मंत्री पंकजा मुंडेंची ठाम भूमिका। तर पंकजा मुंडे काट्याच्या रस्त्यानं जाणार नाहीत, जरांगेंचं भाष्य। मराठवाडा विभागीय आयुक्तांनी प्रमाणपत्र वाटू नयेत, कुणबी प्रमाणपत्रांवरून गुणरत्न सदावर्तेंचा विभागीय आयुक्तांना सल्ला। दबावाला बळी पडू नका, खासदार आमदारांच्या म्हणण्यावर प्रमाणपत्र दिली जात नाहीत, सदावर्तेंची प्रतिक्रिया। कुठल्याही प्रकारे चुकीचं प्रमाणपत्र निघणार नाही, याची ग्वाही बैठकीमध्ये ओबीसी समाजाला दिली आहे। ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून पुन्हा एकदा स्पष्ट। 1994च्या 16% आरक्षणावर सुद्धा तातडीनं सुनावणी होणं आवश्यक, भुजबळांकडून सरकार आणि फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न। भुजबळांना लवकरच खडी फोडायला जावं लागणार, जरांगेंचं वक्तव्य। आरक्षणावरून भुजबळ आणि जरांगेंमध्ये जुंपली, तर ओबीसी आरक्षणाची लढाई आता रस्त्यावर उतरून सुरू होणार, भुजबळांचा इशारा। तर आता न्यायालयामध्ये खेचायचं असेल तर खेचू आणि खेटू, रस्त्यावर खेटायचं तिकडे खेटू, जरांगेंचंही प्रत्युत्तर। सामाजिक न्याय विभागाच्या लोकांना अक्कल आहे की नाही, मूर्खांनो, दुसरा जीआर काढण्याआधी पहिला जीआर तरी रद्द करा, काँग्रेसच्या वडेट्टीवारांनी सामाजिक न्याय विभागाची अक्कल काढली। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणं हे नियमबाह्य, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा, जयश्री पाटलांची मागणी। शनिवारी नागपुरात ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक, आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ही बैठक होणार, तर 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईत ओबीसी समाजाचा महामोर्चा निघणार। न्यायमूर्ती शिंदे समितीला बीड जिल्ह्यामध्ये 22,515 कुणबी नोंदी सापडल्यात, आतापर्यंत 1,66,327 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। लक्ष्मण हाकेंच्या सभेसाठी लावलेल्या बॅनरला अज्ञातांनी काळं फासलं, गेवराई तालुक्यातील फुरसुंगी फाट्याजवळ लावलेल्या बॅनरला काळं फासण्यात आलं। मराठा समाजाला आरक्षणाची गरज, मात्र कुणबींचं ओबीसींमधलं आरक्षण यामधनं जाईल, मुख्यमंत्री फडणवीस खोटं बोलतायत, प्रकाश आंबेडकरांचा या जीआरवरून फडणवीसांवर आरोप।
राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक संपन्न. दोघे भाऊ मनानं एकत्र येत असल्याचं दिसतंय. बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांवर काम करा. मतदार पडताळणी करण्याचेही आदेश. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंच्या सूचना. ठाकरे सेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाहीत. बाळा नांदगावकरांची माहिती. राज ठाकरे दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याच्या चर्चांना यामुळे पूर्णविराम. ठाकरेंच्या सेनेच्या मुंबईतील खासदारांची आज बैठक. मातोश्रीवर 11 वाजता या बैठकीचं आयोजन. तर ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थवरील भेटीनंतर या बैठकीला अधिक महत्त्व. तर काल 2 भाऊ भेटले. कालची भेट राजकीय कशी म्हणता येईल? ठाकरे बंधूंच्या भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया. कुणाची युती होते याची काळजी करण्याचं काम आमचं नाही. ठाकरेंच्या युतीसंदर्भात हायकमांडचा निर्णय मान्य असेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर काँग्रेसच्या नाना पटोले यांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू एकत्र येण्यावर चर्चा करणार. वडेट्टीवारांची माहिती. तर ठाकरे बंधूंमध्ये काल शिवतीर्थवर 2.5 तास चर्चा. केवळ मराठी मतांसाठी ठाकरे एकत्र येत आहेत. तर ठाकरेंच्या युतीचा प्रयत्न फसणारा असेल. दरम्यान फारसा यशस्वी होणार नाही. केवळ मुंबई मनपा निवडणुकींसाठी ठाकरे बंधूंकडून युतीचा खटाटोप. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची ठाकरे बंधूंच्या भेटीवर टीका. कुणाबरोबर कुणी जावं हा त्यांचा पक्षाचा विषय. उद्धव ठाकरे बेभरवशी माणूस. नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका. ठाकरे बंधूंसंदर्भात विरोधकांच्या मनात धास्ती. ठाकरे केवळ ब्रँड नाही तर ठाकरे विचार आहे. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांच्याकडून पलटवार. आमच्या पक्षामुळेच भाजप पक्ष महाराष्ट्रात आलाय. बाळासाहेबांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रामध्ये भाजप पक्ष वाढला. ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कर्नाटकच्या काँग्रेस सरकारचा निषेध. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडून शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्यानं वाद. तर नेहरूंच्या काळापासून शिवरायांचा अपमान करण्याची काँग्रेसची परंपरा. फडणवीसांची काँग्रेसवर टीका. चंद्रकांत खैरे यांना उशिरानं सुचलेलं शहाणपण. 2019ला मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी केली. योगेश कदम यांची प्रतिक्रिया. जलसंधारण खात्यातील भरती प्रक्रिया पूर्ण करा. 8,667 पदांसाठी वर्षभरापूर्वी घोषणा, पण अजूनही भरती नाही. भरती करण्याची सुप्रिया सुळेंची मागणी. धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. मराठवाड्यातील बंजारा समाजासंदर्भात मुंडेंचं फडणवीसांना पत्र. हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला एसटीतनं आरक्षण देण्याची सुद्धा मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत रामटेक इथे कृषी मेळावा. श्री रविशंकर यांचीही विशेष उपस्थिती. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार मेळावा. विधान भवनात गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची बैठक. तर राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध प्रलंबित मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यावर उपाययोजना करण्यात येणार. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचं बैठकीत आश्वासन. 2020 मधील दिल्ली दंगल प्रकरणातील जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदची सुप्रीम कोर्टात धाव. उमर खालिदच्या अर्जावर आज सुनावणी होणार. मागील 5 वर्षांपासून उमर खालिद यूएपीए कायद्याच्या अंतर्गत जेलमध्ये. भारत पाकिस्तान T20 सामना रद्द करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. सामना होऊ द्या, आम्ही तो थांबवणार नाही. सुप्रीम कोर्टाचे निर्देश. अखेर महादेवी हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून सुनावणीची तारीख निश्चित. न्यायमूर्ती पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी होणार. लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारकडून हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल. शपथपत्रानुसार राज्यातील वित्तीय तूट 3% कमी. लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिका फेटाळून लावावी. राज्य सरकारची नागपूर खंडपीठाला विनंती. भारत पाक सामन्याविरोधातील ठाकरेंची शिवसेना आक्रमक. तर महिला आघाडीचं रविवारी सिंदूर रक्षा आंदोलन. पंतप्रधान मोदींना घराघरातनं सिंदूर पाठवणार असल्याची राऊतांची माहिती. संजय राऊत म्हणजे सकाळी 9चा बोंगा. मंत्री शंभूराज देसाईंची टीका. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या माझं कुंकू माझा देश या आंदोलनावर देसाईंचा निशाणा. लोकसभा निवडणुकीवेळी तुमच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे झळकले होते, तेव्हा कुठे गेलं होतं तुमचं देशप्रेम? माझी बिर्याणी माझं अभियान हे आता तुम्ही राबवावं. नवनाथ बन यांचा राऊतांवर निशाणा. ठाकरेंच्या पक्षाचं ऑपरेशन सिंदूरवरील आंदोलन हास्यास्पद असल्याची बावनकुळेंची टीका. तर ठाकरेंचं आंदोलन ऑपरेशन सिंदूरवर शंका उपस्थित करणारं असल्याचीही या ठिकाणी त्यांची बतावणी. नाशिकमध्ये आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा संयुक्त निषेध मोर्चा. भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त नाशिकसाठी या मोर्चाचं आयोजन. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं ट्विटर अकाउंट सस्पेंड. ट्विटरच्या नियमांचा भंग झाल्यामुळे अकाउंट सस्पेंड.
साताऱ्यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत विकास कामांची आढावा बैठक संपन्न. अजिंक्य तारा किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटींचा निधी उपलब्ध करून देणार पालकमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही. अजित पवारांचा 13 सप्टेंबरपासून जनसंवाद उपक्रम सुरू होणार. पुण्यातल्या हडपसरमधून या उपक्रमाला सुरुवात करणार. महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांकडून मोर्चे बांधणी सध्या सुरू. आपण कायद्याचं रक्षण केलं पाहिजे, चुकीच्या गोष्टींना थारा देता कामा नये, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं कुर्डुवासियांना आवाहन. वसई विरार महापालिकेच्या जनता दरबारात प्रताप सरनाईकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. सरनाईकांकडे एका नागरिकानं केली होती तक्रार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या लोकदरबाराला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. वसई विरार महापालिकेच्या सभागृहात मंत्री प्रताप सरनाईक यांनी लोकदरबार ठेवला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं काळा फिती दाखवून या ठिकाणी निषेध आंदोलन. कपिल शर्माच्या शोमध्ये मुंबईचा उल्लेख. बॉम्बे झाल्यानंतर मनसे आक्रमक. बॉम्बेचं मुंबई असं नामकरण होऊन 30 वर्ष झाली आहेत, त्यामुळे मुंबई असाच उल्लेख करावा, अमेय खोपकर यांचा इशारा. तर कालिदास कोळंबकर यांची एल्फिस्टन पूल परिसरामध्ये पोस्टरबाजी. पुनर्विकास हवा आहे, पण योग्य पुनर्वसन करूनच, पोस्टरवर आशय. माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणय धंगेकरनं आयुक्तांसमोर बॅनर झळकावले. जिजाऊंचा कसबा कुठे आहे, बॅनरवर उल्लेख, तर नैसर्गिक नियमांचं उल्लंघन करत प्रभाग तोडण्याचाही आरोप. देशभर SIR प्रकरणाची या ठिकाणी निवडणूक आयोगाची तयारी. तर अंमलबजावणीसाठी राज्य अधिकाऱ्यांबरोबर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. या वर्षाअखेरीस देशभरात SIR प्रक्रियेला सुरुवात होणार. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोल्हापूर दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळात पार पडली. यंदा सभेमध्ये महाडिक आणि हसतपुष्ट गटामध्ये ईर्ष्या पाहायला मिळाली. अमरावतीमध्ये विदर्भाच्या राजाच्या शाही विसर्जन मिरवणुकीला मोठी गर्दी. विदर्भातील सर्वात उंच मूर्ती म्हणून विदर्भाच्या राजाची ओळख. ढोल ताशाचा गजर आणि कलात्मक देखाव्यांसह हजारो भाविकांचा यामध्ये सहभाग. लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण. मौल्यवान वस्तूंचा लिलाव पूर्ण. लिलावातनं 1,65,71,000ची रक्कम जमा. तर लिलावामध्ये एकूण 108 वस्तूंचा लिलाव. 10 तोळे सोन्याच्या बिस्किटाला लिलावामध्ये 11,31,000ची किंमत. मुंबईतील ओसी नसलेल्या इमारतींसाठी नवं धोरण. तर 25,000हून अधिक इमारतींना मोठा दिलासा. भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची संधी मिळणार. पालकमंत्री आशिष शेलार यांची माहिती. हार्बर मार्गावर 14.5 तासांचा मेगा ब्लॉक. वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान शनिवारी रात्री 11 ते रविवारी दुपारी 1:30 वाजेपर्यंत लोकल सेवा बंद असेल. एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला रात्रीपासून सुरुवात. नागरिकांनी दादर TT पुलाचा वापर करण्याचंही आवाहन. वाहतुकीमध्ये आणखी काही बदल करण्यात आले. नरिमन पॉइंटमधील भूखंड RBIच्या ताब्यात. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मुंबई मेट्रो 3,000 कोटींशी व्यवहार. तर या जागेवर RBI नवीन कार्यालय बांधणार असून या महसुलाचा उपयोग मेट्रो 3च्या कामासाठी केला जाणार. राज्यात रविवारपासून पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा. पुढील 2 आठवडे पावसाची नोंद सरासरीपेक्षा जास्त राहण्याची सुद्धा शक्यता. वरळीतील BMW गाडीची दुचाकीला धडक दिल्याचं प्रकरण. तर धडकेत महिलेचा मृत्यू. 1.25 वर्षापासून कोठडीत असलेला आरोपी मिहीर शहाची जामिनाच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव. नवी मुंबईतील 791 घरांच्या चौकशीसाठी SITची स्थापना. तसंच संबंधित 11 विकासकांच्या प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र न देण्याचेही निर्देश. मीरा भाईंदर काशी मीरा नीलकमल नाका या ठिकाणी भीषण अपघात. RMC प्लांटच्या गाडीखाली येऊन 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू. पुण्याच्या म्हाडाच्या 6,168 घरांची सोडत जाहीर. म्हाडाच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये या सदनिका अर्जासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत. ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज करता येणार. नवी मुंबईतील खारघरमध्ये एका इमारतीत आढळला अजगर. तर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर घराबाहेर ठेवलेल्या बुटाच्या रॅकमध्ये हा अजगर होता. सर्पमित्राच्या मदतीनं या अजगराला ताब्यात घेण्यात आलं. ऐन पितृ पंधरवड्यामध्ये भाज्या स्वस्त. तर पावसानं उघडीप दिल्यामुळे सर्व प्रकारच्या भाज्यांची बाजारात मुबलक आवक. भाज्यांची आवक वाढल्यामुळे दरात घट झाल्याची माहिती. सातारा या ठिकाणी होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष रविवारी ठरणार. ज्येष्ठ साहित्यिकांच्या नावाची चर्चा. मात्र चर्चेतून निर्णय होणार. साहित्य महामंडळाची रविवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक. 10वी-12वी 2026 बोर्ड परीक्षा दरम्यान उमेदवारांची यादी आता सादर करण्यासाठी शाळांना 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत. अन्यथा विलंब शुल्कासह अर्ज नोंदणी करण्यासाठी 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी. पुणे महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीला ब्रेक लागल्यामुळे आयुक्तांच्या प्रशासनाला सूचना. निधी अभावी मूलभूत सुविधा देण्यावर सुद्धा मर्यादा. अंदाजपत्रक 12,000 कोटींचं, मात्र उत्पन्न अवघं 8,000 कोटी रुपये.
मंचरमध्ये रस्त्याच्या कामादरम्यान एका मशिदीचा काही भाग कोसळला. यामध्ये भुयारासारखी रचना दिसून आल्यानंतर परिसरात खळबळ. भुयाराचा तपास करून सत्य समोर आणण्याची हिंदू संघटनांची मागणी, तर मुस्लिम संघटनांचा मशिदीच्या झालेल्या नुकसानीवर आक्षेप. गुजरातमध्ये गणपती दर्शनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचं अपहरण, मुलाची सुटका करण्यात बदनापूर ग्रामीण पोलिसांना यश. या प्रकरणी गुजरातमधील 3 आरोपींना अटक. कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या घराची पोलिसांकडून झडती. गुंड बंडू आंदेकरच्या घरातनं कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त. पोलिसांकडनं तब्बल 67 लाखांचे दागिने, 2,50,000ची रक्कमही जप्त. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीनं नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी. नवरात्रात 9 दिवस देवीची छबिना मिरवणूक काढली जाते, त्यामुळे देवीच्या वाहनांच्या रंगरंगोटीचं कामात असो. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले, तर दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या दुगदुबी धरण हे ओव्हरफ्लो. शिरवळ, जैनपूर या भागातील शेतांमध्ये सुद्धा पाणी शिरलं. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातल्या अकोला शाळेतील शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर. विद्यार्थ्यांसह पालकांनाही रडू कोसळलं. सुरेखा वनवेसानं पिंटू दुसऱ्या ठिकाणी बघितलं. नंदुरबार जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासमोर मोठं आव्हान. रोजगार हमी योजनेतनं काम देऊन स्थलांतर थांबवण्याचा प्रयत्न. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमधील शिवणी गावामध्ये विद्यार्थ्यांचं रास्ता रोको आंदोलन. शिवणी गावात बस थांबत नसल्यामुळे हे विद्यार्थी आक्रमक. रस्त्यावर विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी. पुण्याच्या आंबेगावमधील मंचरमध्ये रस्त्याच्या कामादरम्यान एका मशिदीचा काही भाग कोसळला. याचवेळी भुयारासारखी रचना दिसून आल्यानंतर परिसरात खळबळ. हिंदू संघटनांनी या भुयाराचा तपास करून सत्य समोर आणण्याचीही मागणी. जळगावच्या वडवली गावामध्ये दारूबंदीच्या मागणीसाठी महिला आक्रमक महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा. संतप्त महिलांनी दारूच्या अड्ड्यावर जात दारूचे कॅन रस्त्यावर फेकले. छत्तीसगडच्या गरियाबादमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीमध्ये 10 नक्षलवाद्यांचा खात्मा. 1 कोटींचं बक्षीस असणाऱ्या मनोज उर्फ मोडेम बालकृष्ण यांना कंठस्नान. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून